तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर हा व्हिडिओ 1-2 महिन्यापूर्वीचा आहे. गुड्डू ज्यावेळेस घरी आली होती त्यावेळेस आम्ही बीचला गेलेलो होतो, कारण तिला बीचला जायला आवडतं. ती म्हटली आपण बीचला जाऊया, म्हणून आम्ही बीचला जायचं प्लॅन केलं. आणि आता इथून जवळच आहे बीच, म्हणजे जास्त लांब नाही. आणि जाताना रस्त्याचा व्ह्यू बघत बघत आपण पॉझिटिव्ह विचार पण बघूया. तर आजचा पॉझिटिव्ह विचार आहे का, की पॉझिटिव्ह राहणं हे खूप महत्त्वाचं आहे आत्ताच्या युगामध्ये आपल्यासाठी. कारण काय होतं की आपण नेहमी नकारात्मक विचार करतो, त्यामुळे पूर्ण आपली लाईफ डगमगून जाते. म्हणजे एखादं काम आपल्याला करायचं असेल तर त्याच्याविषयी आपण पॉझिटिव्ह विचार न करता निगेटिव्ह विचार जास्त करतो. त्यामुळे ते काम व्हायच्या अगोदरच बिघडून जातं, म्हणजे होतच नाही. काही काही वेळेस असं होतं की आपलं निगेटिव्ह विचार एवढं पॉवरफुल असतात की ते काम होऊ शकत नाही, म्हणजे ते करूच देत नाहीत, असं असतं. त्यासाठी काय करायचं आहे की स्वतःशी नकारात्मक बोलणं पहिल्यांदा थांबवा. म्हणजे काहीसुद्धा निगेटिव्ह आपण स्वतःला बोलायचं नाही. म्हणजे हे कठीण आहे, मी ते करू शकत नाही, असं आपण काहीच बोलायचं नाही. नेहमी नेहमी असं म्हणायचं की मी हे करू शकतो आहे, किती सोपं आहे, माझ्यासाठी एकदम बाये हात का खेळ आहे, असं म्हणून आपण प्रत्येक गोष्ट स्वीकारायची. आणि तसं ते होत राहतं, म्हणजे सगळं काही पॉझिटिव्ह होत राहतं. पुढे आपण भरपूर याच्याविषयी ऐकणार आहे. तर इथं पहा की आम्ही आल्या आल्या इथं बीचवरती म्हटलं काहीतरी खाऊन घ्यावं, कारण आम्ही दुपारी जेवलो नव्हतो, मुलांनी खाल्लेलं. मग म्हटलं की आम्ही घरातूनच जेवण पण घेऊन आलो होतो. म्हटलं इथं बसून थोडा वेळ खावं. तर इथं गरम गरम बघा ककारची बनवून घ्यायला लागलेत, आणि भजी पण बनवायचं प्रोसेस सुरू आहे. बीचवरती आल्यानंतर ना एक वेगळी चव असते. हे जे पदार्थ इथं बनवतात तसं घरी लागत नाहीत, किंवा हॉटेलमध्ये सुद्धा लागत नाहीत. इथं आल्यानंतर एक वेगळीच टेस्ट असते. तर आम्ही घरातनं चिकन बिर्याणी वगैरे घेऊन आलेलो. तर आता इथं म्हटलं की मस्तपैकी बसून खावी. तर आम्ही इथं खायला लागलो, हे बघा. आणि वातावरण पण एकदम मस्त झालं. आणि आम्हाला स्पेशली इथं आल्यानंतर खायला काही ना काही आवडतं. तर वारं पण भरपूर सुटले. आता दुपारचे 3 वाजलेत. इथला व्ह्यू बघू शकताय, एवढं ऊन आहे इथं. आणि बीचवर जरा थोडीशी गर्दी पण व्हायला लागले. 6 वाजता भरपूर गर्दी होती, भरपूर म्हणजे खूप इथं गर्दी असते. कधी कधी पाण्यामध्ये जायला परमिशन नसते, म्हणजे इथं भरपूर पोलीस असतात. तर कधी कधी काहीच म्हणत नाहीत. म्हणजे पाणी वाढलं की पाण्याच्या आतमध्ये कोणालाच एंट्री नसते. आणि ज्यावेळेस पाणी कमी असतं त्यावेळेस मग काही नाही, काही प्रॉब्लेम नाही. खूप आतमध्ये नाही, पण कडेला वगैरे पाण्यामध्ये गेलं तर चालतं, काय म्हणत नाहीत. आणि मस्त हवा सुटली, एवढी हवा सुटली आहे ना, म्हणजे असं बोलताना सुद्धा व्हायब्रेट होतं, एवढी हवा सुटली आहे. तर आम्ही इथं आल्यानंतर फोटोज वगैरे भरपूर काढले. आणि मस्त व्ह्यू होता. म्हटलं थोड्या वेळाने वॉकिंग पण करावं. आम्ही इथं वॉकिंगसुद्धा करत असतो, भरपूर लांबपर्यंत चालत जायला इथे मस्त वाटतं. म्हणजे वारं पण आहेत, आणि कडेनी सगळी नारळाची झाडं, इकडच्या साईडला पाणी, मस्त गजब व्ह्यू आहे. आणि मस्त वाटते खरं एकदम. इथं बीचवरती आलं ना एकदम फ्रेश होऊन जातं. तर आत्ता आम्ही असंच पुढे पुढे चाललो आहे, हे बघा. असा हा व्ह्यू आहे. म्हटलं की साईडला जावं, कारण तिकडच्या साईडला थोड्या वेळाने भरपूर गर्दी होती, आणि ह्या साईडला जास्त गर्दी होणार नाही असं वाटलं. म्हणजे आम्ही जास्त लांब आलो आहे त्या ठिकाणपासून. तर गुड्डूचं फोटोशॉपी सुरू आहे. आधीने एवढे फोटो काढले की बिचारा थकून गेला फोटो काढून काढून. कारण गुड्डूला फोटो जास्त काढायला आवडतात. असं काढ तसं काढ करत बसलेली. आणि नंतर मग आधी दमला, नंतर स्वतःच फोटो काढायला लागली. चला तर आपले जे पॉझिटिव्ह विचार मध्येच मी थांबवलेले ते आपण अजून एकदा ऐकूया. कसं असतं बघा, रिकामं मन हे भूताचं घर असतं म्हणतात. त्यामुळे स्वतःला नेहमी बिझी ठेवायचं. म्हणजे की तुम्ही आता जे काही तुमच्या आवडीचे छंद असतील ते जोपासू शकता, किंवा आवडीच्या कामामध्ये तुम्ही तुमचा टाईम व्यस्त करू शकता. असं जर केलं तर तुमच्या मनात अनावश्यक विचारसुद्धा येणार नाहीत. आणि नेहमी तुम्ही मस्त पॉझिटिव्ह राहाल. आणि नेहमी तुम्हाला कोणती गोष्ट करायची आहे त्याविषयीच विचार जास्त करा. त्यामुळे मन पण एकदम फ्रेश राहू शकतं आहे. तर इथं बघा पतीजी आणि आधी पाण्यात खेळून खेळून दमलेत, आणि पुन्हा एकदा इथं येऊन बसलेत. तर पतीजी म्हटलं की या बीचमध्ये मी आता झोपतो आहे, आणि तू पूर्ण जी ही रेती आहे ना ती अशी अंगावरती टाक. त्यामुळे आधीचं काम ते सुरू आहे. आधीने पूर्णपणे असं हे कवर केलेलं होतं.
आणि इथं बघा आम्ही आईस्क्रीमसुद्धा घेतलं आणि आता मस्तपैकी आईस्क्रीम खातो आहे. आणि लाईफमध्ये ना मैत्री करताना विचार करून करा. म्हणजे नेहमी आपण अशा लोकांच्या संपर्कात राहायचं जे नेहमी पॉझिटिव्ह विचार करतात किंवा आपल्याला प्रोत्साहित करतात, कोणतंही काम करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देतात. त्याच लोकांच्या जास्त संपर्कात राहायला शिकायचं. म्हणजे सगळं काही चांगलं होतं आणि आपल्या मनाची सुद्धा तयारी होती की हो, आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. आपली मैत्रीण असं म्हणते, आपली मैत्रीण तसं म्हणते, असं होऊन जातं. म्हणजे आपण म्हणतो ना, संगत गुण लागतो. तर त्यासाठी आपली जी संगत आहे ती चांगली ठेवायची. म्हणजे आपल्याला संगत गुण लागला तरीही चांगलाच लागेल. हे सगळं करत करत जर आपल्याला निरोगी राहायचं असेल तर पॉझिटिव्ह विचार करणं मस्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे व्यायाम करा, ध्यान करा, मेडिटेशन करा. रोजच्या ह्या धावपळीमध्ये आपल्या स्वतःसाठी थोडा तरी टाईम काढायलाच पाहिजे. रोजच्या व्यायामामुळे काय होतं बघा, व्यायाम केल्यामुळे रोज मेंदूत सकारात्मक रसायने स्त्रवतात. तर ध्यान केल्यामुळे मन शांत होतं. त्यासाठी दोन्हीकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. आणि जीवन जगताना नेहमी आभार मानायला शिका. कोणीही आपल्यासाठी काही चांगलं केलं तर त्यांचं आभार आवर्जून मानायला शिका. याच्यामध्ये कमीपणा, मोठेपणा असला विचारच करायचा नाही. दिवसाच्या शेवटी तुमच्या आयुष्यात चांगल्या असलेल्या किमान 3 गोष्टीसाठी तरी देवाकडे आभार मानायला शिका. रोज झोपताना आपण जे कोणी लोक आपल्या दिवसभरामध्ये आपल्या संपर्कात आलेत त्या सर्वांचंसुद्धा आभार मानायला पाहिजे आणि देवाचंसुद्धा. आणि कसं आहे बघा, विचारांना बदला म्हणजे तुमचं जग बदलेल. कठोर परिश्रम कधीही व्यर्थ जात नाहीत. तुम्ही कितीही कष्ट करत असाल तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच. समस्या बघाल तर फक्त प्रश्न दिसतील आणि समाधान बघाल तर उत्तम संधीसुद्धा दिसेल. त्यासाठी कोणताही कठीण प्रसंग आला तर फक्त प्रश्नाकडे लक्ष देऊ नका. ती कठीण परिस्थिती आपण कशी सॉल्व करू शकतो त्याकडे लक्ष द्या. आणि लाईफमध्ये स्वतःला जास्त प्रोत्साहित करा. म्हणजे स्वतःवर जास्त विश्वास ठेवायला शिका. आपण हे करू शकतो, आपल्याला सगळं काही येतं, आपण सगळ्यामध्ये टॅलेंटेड आहे, हा विचार नेहमी आपल्या मनात असायलाच पाहिजे. कारण विश्वास नसेल तर पुढे काहीच होऊ शकत नाही. तुम्ही जर तुमच्या मनाला नेहमी म्हणत राहिला आपल्याला काही जमत नाही, आपण काही करू शकत नाही, तर काही होणारसुद्धा नाही. त्यासाठी स्वतःला प्रोत्साहित करायला शिका. भले तुम्हाला ते जमणार नाही, जमत नाही, जमू शकतही नाही असं जरी मनात असलं तरीसुद्धा मनात असं पॉझिटिव्ह विचार बनवा की आपल्याला सगळं काही जमतं आहे, आपल्यासाठी सगळं काही क्षुल्लक आहे आणि आपल्या पाय हात का खेळ आहे. काही पण करायचं असेल तर तुम्ही रेडी आहात असं मनाला एकदम तयार करून ठेवा. कोणत्याही कठीण प्रसंगाला तुम्ही सामोरे जाऊ शकाल आणि निगेटिव्ह भावना, निगेटिव्ह विचार तुमच्याकडे डोकावूनसुद्धा बघणार नाहीत. त्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह माणसांच्या संपर्कामध्ये जा. जीवन एकदम बदलून जाईल. तर फायनली आता आम्ही इथं थकून एका साईडला बसलो कारण इथं भरपूर वेळ आम्ही पाण्यामध्ये पण एन्जॉयमेंट केली. जरा वेळ चाललोसुद्धा. इथं बघू शकता तुम्ही किती गर्दी वाढले, भरपूर गर्दी झाली. आणि कसं असतं की संडेच्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असते, त्यामुळे बरीच लोकं बीचवरती येतात. आणि आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी एक प्लस पॉईंट आहे, म्हणजे तिथून 2-3 बीच एकदम जवळ आहेत. आम्ही लगेच जाऊ शकतो, त्यामुळे आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. कोणत्याही बीचला जायचं म्हटलं तर आम्ही लगेच जाऊ पण शकतो. आणि अजून काहीतरी मागवलं तर आता आम्ही वेट करतो आल्यानंतर गरम गरम खायचं. तुला पाहिजे सांगितलं सांगूया तो ती काय म्हणते बरं जा अजून एक पाहिजे. अजून एक खाली एक ग्लास सोडू फुटायला लागलो. भरपूर वॉकिंग केली आता म्हटलं काहीतरी गरम आहे म्हणणार हावरानं जायचं होतं, आता काय कसा लागला आता तिला मारून बीचला भेटते सॉस का नाही दुसरं सॉस ती पाहिजे.
कसं पडलं आजला नाही बोल पप्पा चेडा चला की बुवा. तर आता रात्र झाली. आता रात्रीचे 6:30 वाजले, 6:45 वाजले. आणि आम्ही आता आतापर्यंत आहे इथं 3 वाजता आलेलो आणि आता 5:45 वाजले. आता घरी चाललो. चला 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 कुठू का. आणि बीचवर आल्यानंतर टाईम कसा गेला ते कळलंच नाही. आता मी रिटर्न घराकडे चाललो आहे. 7 वाजलेत आणि तरीसुद्धा इथं थोडी माणसं होती आणि रस्त्याने जाताना मी काही व्ह्यू काढलेला नाही. आत्ता मी आमच्या ज्वेलरीच्या समोर आलो आहे. तर ज्वेलरीच्या समोर इथं चर्च आहे. तर इथं चर्चचा फेस्टिवल आहे, त्यामुळे असं हे डेकोरेशन केलं आहे. मस्त मोठी चर्च आहे. मी कधीतरी त्याचाही डिटेल व्हिडिओ नक्की दाखवेन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.